बौद्ध धर्मीय वधूवर परिचय संमेलन उत्साहात संपन्न. 100 मुलामुलींची नोंदणी तर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा करण्यात आला गौरव. प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्था खामगाव तसेच समस्त आजी माजी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बौद्ध धर्मीय वधूवर परिचय संमेलन खामगाव येथील कोलटकर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. समाजातील युवक युवतींना विवाहासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनात 100 मुलामुलींची नोंदणी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्य माननीय अनिताताई रमेशदादा डोंगरे या होत्या, तर उद्घाटन समाजभूषण अशोकभाऊ सोनवणे, पार्लमेंटरी बोर्ड ऑफ सदस्य वंचित बहुजन आघाडी यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर सुरेखा इंगळे, छत्रपती संभाजीनगर व अर्चना गवई इंगळे ह्या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी यंदाचा विदर्भरत्न सामाजिक पत्रकारिता पुरस्कार राहुल पहुरकर, राजवर्धन शेगाव, उल्हास शेगोकर, किरण मोरे आणि निनाजी गवांदे पेंटर यांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला राहुल सिरसाट, राजेंद्रदादा वानखेडे, भीमराव तायडे, प्रवीण पहुरकर, DS वानखेडे, दीपक जाधव, उद्योजक गौतम गवळी, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रकाशभाई धुंदळे, नारायण दाभाडे आणि विवेक शेगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य आनंद वानखेडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमेशदादा डोंगरे, प्रकाश दांडगेजी, नितीन सूर्यवंशी, राहुल राज वानखेडे तसेच संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापक RN वानखेडे व लेखिका कविदास देवीदास वानखेडे यांनी केले. तर उपस्थितांसाठी ऑडिटर श्रेणी 1 दीपक जाधव यांच्या सहकार्याने चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने जे काही तरुण मुलं-मुली आहेत, त्या तरुण मुला-मुलींचं लग्न जुळवणे फार कठीण समस्या झालेली आहे. म्हणून कारण मध्यस्थी कोणीच पडत नाही, म्हणून प्रबुद्ध सामाजिक संस्था ही एक मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये आहे. आमच्या संस्थेचे कार्यालयीन सचिव अर्चना भोई मॅडम, भारती वानखेडे आणि आम्ही मिळून सर्व हा कार्यक्रम जवळपास 2 महिन्यापासून याच्यावर मेहनत घेत आहोत आणि आज या कार्यक्रमाचा मुहूर्त होत आहे. कसा कार्यक्रम आजचा पार पडला तुमचा? प्रतिसाद कसा मिळाला तुमच्या आजचा प्रतिसाद पाऊस असल्यामुळे थोडा कमी प्रतिसाद आहे, पण मागच्या वेळेस भरपूर प्रतिसाद होता. पावसाची सुरुवात आहे, पेरणीचे दिवस आहे, त्यामुळे थोडासा कमी प्रतिसाद आहे. बर, आता मुला मुलींचे लग्न जमत नाही आणि त्यांचं लग्न जमवण्याचे काम तुम्ही करत आहे समाजामध्ये, तर अशाच मुला मुलींच्या वडील असतील, आई असतील, यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? माझा मुला मुलींच्या आई वडिलांना एवढा संदेश आहे की आपल्या ज्या अपेक्षा आहे, आपली जी बारीक चाळणी आहे, ज्या अपेक्षा कमी करा, म्हणजे शक्यतोवर लवकरात लवकर आपल्या पाल्यांचं, आपल्या मुला मुलींचं लग्न जुळणार आहे. आज जर इथे लग्न जुळलं तर 27 नोव्हेंबरला आम्ही त्यांचं सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांचं निःशुल्क मध्ये लग्न विधी पार पाडणार आहोत. गेल्या वर्षी आम्ही 17 मेला 28 रुपयांचा निःशुल्क लग्न विधी पार पाडलेला आहे. तसं यावर्षी 27 नोव्हेंबरला आमचा सामूहिक सोहळ्यामध्ये लग्न विधी पार पाडण्याचा एक मानस आहे. आज माननीय अशोकभाऊ सोनवणे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसा दिवशी तुम्ही कशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा द्याल? आजचा जो वधूवर परिचय मेळावा आहे, हा खरोखर म्हणजे समाजभूषण अशोकभाऊ सोनवणे यांच्या वाढदिवशीच आम्ही ठेवलेला आहे. कारण समाजामध्ये संदेश गेला पाहिजे की अशोकभाऊचं योगदान समाजासाठी खूप भारी योगदान आहे आणि त्यांच्याच आईच्या जन्मदिनी हा सामूहिक विवाह सोहळा ठेवता 27 नोव्हेंबरला. बोला. माझे नाव डॉक्टर प्रज्ञा ज्ञानदेव राणे, मूळ गाव पातंडा आहे, जिल्हा तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा, हल्ली मुक्काम जळगाव गाव आहे. माझं शिक्षण PHMS झालंय, CCS माझी जन्मतारीख 3/11/1999 आहे. जॉब अमरावतीला करत आहे, श्री संत अर्जुन महाराज हार्ट हॉस्पिटल. मुलगा डॉक्टर पाहिजे. माझी हाईट 5'4" आहे.
बघायला की जळगाव जाणून